न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आगामी 20 डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधून शिवगंगा नगर प्रभागांतर्गत शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील हे पुन्हा एकदा शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उभे असून नगरसेवक पदाच्या कार्यकाळांतर्गत प्रभागाचे केलेला सर्वांगीण विकास तसेच नगरसेवक नसताना देखील प्रशासकीय राजवटी अंतर्गत प्रभागाचा माजी लोकप्रतिनिधी या प्रमुख भूमिकेतून प्रभागातील नागरिकांचे रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती, गटारे अशा व इतर अनेक नागरी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता वेळोवेळी करण्यात आलेली आंदोलने तसेच प्रभागाअंतर्गत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विशेषतः महिला माता भगिनींकरता राबविण्यात आलेले अनेक सामाजिक उपक्रमाच्या अनुषंगाने प्रभागाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर प्रभागातील सुज्ञ जनता पुन्हा एकदा आपणास लोकप्रतिनिधी म्हणून भरघोस मताने निवडून देत प्रभागाची सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास देखील शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 22 चे अधिकृत उमेदवार तथा माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। साहेब, आज शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्यांदा नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 22 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मतदान आता 20 तारखेलाच आहे आणि त्याबाबत आपला प्रचार दौरे आणि सगळे चालूच आहे। मतदारांपर्यंत कसा आपला प्रतिसाद आहे आणि आपण काय आवाहन कराल? मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे, कारण इथे आपण कामं करतो, कामं केल्यात आणि करणार याच्यापुढे 24 तास मी नागरिकांच्या संपर्क असतो। गेल्या 10 वर्षात मी सतत नागरिकांच्या संपर्क दररोज कामात असतो। 5 वर्ष नगरसेवकाच्या कालामध्ये व 5 वर्ष प्रशासनाच्या कालामध्ये चांगली कामं झाली। शहरात पूर्ण काम होते, लॉकडाऊनला बंद होते, परंतु माझं असं एकही महिना नाही कशी होणार ते काम नाही। सतत माझं काही ना काही असतो, आमदार फंड, खासदार फंड, आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून, नगर विकासाच्या माध्यमातून कुठल्या ना कुठलं माझं काम चालूच होतं। त्यामध्ये नागरिक खुश आहेत, नक्कीच मला माझ्यावरती त्यांचा विश्वास आहे। आपल्या माध्यमातून प्रभागातील बऱ्याचशा कामं करण्यात आलेली आहेत, त्याबाबत आपण प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची कामं आपण कोणती अधोरेखित कराल? महत्त्वाचं काम म्हटलं तर ह्या परिसरात 12 ते 14 वर्ष बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंट होत नव्हता, त्याला ग्रीन झोन लागला होता या परिसरात। त्या परिसरात ते उठवासाठी मी आणि आमचे आमदार आणि खासदार साहेब शहर प्रमुख मी सतत त्यांच्या 2 वर्षात मी त्यांच्या पाठीमागे लागून कोर्टामध्ये मला ज्येष्ठ नागरिक खूप त्याला मदत केली आणि ते ठाण्यावरून आपल्या कोर्टामध्ये माध्यमातून ते आज पूर्ण सोडवण्याचं यश आलं आणि पूर्ण नागरिकांना त्याचा फायदा झाला। आता परिसरात बिल्डिंग रिडेव्हलपमेंट चालू आहे। पाण्याची मी या परिसरात खूप पाण्याचा त्रास होता, आपण पाण्याची टाकी केली, तसेच जॉगिंग ट्रॅक, योगा सेंटर बनलेले। त्या योगा सेंटरमध्ये आज कमीत कमी 100 महिला योगा करतात, ज्येष्ठ नागरिक बसतात, मुलींना आपण कराटेचं प्रशिक्षण चालू आहे। त्या कुठल्या लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकपासून मी संपूर्ण नागरिकांचा मी आज काम करत असतो, त्यामुळे सगळे नागरिक खुश आहेत। आपण दर महिन्याला ज्येष्ठ नागरिकचा वाढदिवस करत असतो, त्यामुळे दर महिन्यात ते माझ्या संपर्क असतात। माझी मिसेसने एक महिला मंडळ स्थापन केले, त्याचं महिन्यातून 2 वेळा असतो, त्यामुळे त्या मंडळामध्ये 100 महिला असतात। मुलांसाठी बोललं तर मुलं आपला दांड्यासाठी दांड्या आपण ठेवतो मुलांसाठी, तसेच महिलांसाठी हळदी कुंकू, असं विविध प्रकारचे आपण कार्यक्रम राबवतो। त्यामुळे नागरिक परिसरात 85 ते 90% आपण सीसी रोड केले, बाकीचे डांबरात केले। पहिल्यांदा आपण निवडून आलो त्यामध्ये या परिसरात ड्रेनेजची अवस्था खराब होती, त्यामध्ये पूर्ण परिसरात आपण ड्रेनेज लाईन टाकून घेतली। ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर आपण एक रोड बनवायला सुरुवात केली। आज नक्कीच सर्व आमच्या परिसरात 85-90% सीसी रोड आहेत। तसेच आपण मुलांना जिम बांधून दिले, जिम मस्के गार्डन ते जिम आहे, त्याचं नवीन जिमचा पण प्रस्ताव आहे। आता गेले 5-6 महिन्यात तर नक्कीच नवीन जिम बांधून 75 लाख रुपये त्याचा निधी आपल्याला येणार आहे। दुसरं, परिसरात प्रत्येक वर्षाला आपण झाडं लावतो, नुसतं लावत नाही, त्यामुळे ते जगवाचं काम करतो प्रत्येक। त्यामुळे आमच्या परिसरात बाकीच्या परिसरात आमचा शिवगंगानगर एकदम झाडांनी आणि हिरवागार दिसतो। अरे इथे आपण शिवगंगानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले हे कार्ड आपण काढून दिले, कमसे कम 1300 नागरिकांना काढून दिले। त्या महात्मा फुलेच्या अंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिकांचा बायपास फ्री झालेला आहे, बायपास। आणि दुसरं, एक महिला आहे आमच्याकडे, चकणे म्हणून महिला आहे, त्याचं आपण
पाठीमागे आपल्या याच्या कमरेचं जे ऑपरेशन असतो 3.5 लाखाचं मध्ये, ते शिंदे साहेबांच्या आपण हॉस्पिटलात फ्री मोफत करून दिलेलं आहे. त्यामध्ये आपण कुठल्याही नागरिकांचा आरोग्याविषयी आपण काळजी घेतो. आपण येथे शिवरात्री झाले, तसं गणपती उत्सव, सर्वच आपण धार्मिक कार्यक्रम आपण राबवतो. महिलांच्या आर्थिक सक्षमीसाठी आपण एक 25 ते 30 आपण घरघंटी दिलेल्या व 35 ते 40 आपण शिलाई मशीन वाटप केलेले आहेत. त्यामुळे महिला आज स्वतःचं कमसे कम त्यांचं आज रोजंदारी त्यांचं चालू आहे. ते पण आम्हाला आनंद आहे. आपण येथे ज्येष्ठ नागरिक यांचा वाढदिवस साजरा करतो. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सहल झालं, त्यांचं आरोग्याविषयी, तसं महिलांसाठी आपण हळदीकुंकू ठेवतो, महिलांसाठी विविध कार्यक्रम ठेवतो. तसेच तरुणांसाठी आपण दांड्या ठेवतो. तसेच लहान मुलांसाठी बाल दिनानिमित्त आपण त्यांना पाळणे, तसेच घोड्याचे चक्कर मारणे, कुठल्याही लहानपासून तर थोरापासून तर आपण सर्व इथे कार्यक्रम राबवतो. त्यामध्ये नागरिक नक्कीच मला साथ देतील. आपण येथे लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व समाजाच्या नागरिकांना आपण न्याय देतो. नागरिक आमच्या खुशात नक्कीच मला परत एकदा आशीर्वाद देतील. त्यामुळे माझे कलकलचे आव्हान आहे की मला पुन्हा एकदा निवडून द्या. आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमदार बालाजी किनीकर साहेब यांनी माझ्यावरती पुन्हा एकदा खांद्यावरती धुरा दिली. त्यामुळे त्याचं नक्कीच मी पात्र ठरेन. मी नागरिकांना आवाहन करतो का आपण जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्याल, ही मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.